गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांच्या आज्ञेनं ग्रहांचा अभ्यास करीत असताना आज आपण शुक्र या ग्रहाची माहिती घेणार आहोत. लिंग पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की मन्वंतरामध्ये ग्रहांना वैमानिक म्हटलेलं आहे. शुक्राचं वर्णन करताना ते सांगतात की शुक्र हा ग्रह सर्व ताराग्रहांमधील सर्वात श्रेष्ठ आणि दैदिप्यमान ग्रह आहे. तो 16 किरणांनी युक्त असून सूर्यानंतर तो 30 नक्षत्रावरती उत्पन्न झाला. त्याचे जे स्थान आहे ते जलमय आणि शुक्ल वर्णाचं आहे. तर तो भृगु ऋषींचा पुत्र आहे असं देखील वर्णन केलेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र हा ग्रह जलतत्वाचा, ब्राह्मण वर्णाचा, रजोगुणी आणि स्त्री ग्रह आहे असं सांगितलेलं आहे. भरणी, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा ही 3 नक्षत्र शुक्राकडे येतात. भरणी नक्षत्र मेष राशीमध्ये येतं, पूर्वा फाल्गुनी सिंह राशीमध्ये येतं, तर पूर्वाषाढा हे धनु राशीमध्ये येतं. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये द्वितीय भावामध्ये येणारी वृषभ रास आणि सप्तम भावामध्ये येणाऱ्या तुळ राशीचं स्वामित्व शुक्र या ग्रहाकडे येतं. द्वितीय भावावरून आपण प्रामुख्यानं बघतो ते म्हणजे धन, कौटुंबिक सौख्य, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपली वाणी, आपली वाचा. तर सप्तम भावावरून आपण बघतो ते म्हणजे वैवाहिक जोडीदार, वैवाहिक सौख्य किंवा आपलं गुप्त कर्म. म्हणूनच जीभ आणि लिंग या दोन्ही कर्मेंद्रियाचं कारकत्व देखील शुक्र या ग्रहाकडे येतं. आपल्या सर्वसामान्य माणसांच्यासाठी, आपल्या प्रापंचिकांच्यासाठी धन, आपलं कौटुंबिक सौख्य, आपलं वैवाहिक सौख्य म्हणजे सर्वस्व असतं. नाही तर आपलं आयुष्य खूप खडतर बनतं आणि म्हणूनच आपल्यासाठी मग ती जीवनभरणाची गोष्ट होऊन जाते. जर आपल्या आयुष्यामध्ये योग्य धन नसेल जीवन जगण्यासाठी किंवा आपल्याला गृहसौख्य नसेल तर आपलं आयुष्य खडतर बनतं. आणि म्हणूनच आपण ह्या दोन्ही भावांना ज्योतिषशास्त्रामध्ये मारक स्थानं असंही म्हटलेलं आहे. संतांच्या दृष्टीनं आणि योगी पुरुषांच्या दृष्टीनं जर विचार करायचा झाला तर धन आणि स्त्री सौख्य किंवा वैवाहिक सौख्य म्हणजे आध्यात्मिक मार्गावरती चालताना येणारे अडथळे आहेत. किंवा असं म्हणू शकतो आपण की आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करताना मन विचलित करणाऱ्या या 2 गोष्टी आहेत. आणि म्हणून हे द्वितीय भावाला आणि सप्तम भावाला मारक स्थानं म्हटलेलं आहे असंही सांगितलेलं आहे. मात्र आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण ह्या 2 भावांचा विचार करायचं झालं तर द्वितीय भावामध्ये अष्टांग योगाची द्वितीय पायरी येते ते म्हणजे नियम. त्याचप्रमाणे आपण इथून खेचरी मुद्रा, शांभवी मुद्रा, मातांगिनी मुद्रा, पिंगला नाडी, जालंधर बंद, उदान वायू, त्राटक या सर्व गोष्टींचा अभ्यास करतो. तर सप्तम भावामध्ये येते ते अष्टांग योगातील 7वी पायरी ध्यान. म्हणजेच जे 7वा भाव गुप्त कर्माचा आहे, जिथं योगी पुरुष, सत्पुरुष त्यांचं आसन, मुद्रा, ध्यान, समाधी, प्राणायाम या सर्व गोष्टी गुप्तरित्या करतात, त्याचाही अभ्यास आपण सप्तम भावावरून करतो. सत्पुरुषांच्यासाठी खरं धन म्हणजे त्यांची शांती आणि ब्रह्मचर्य आहे. कारण ब्रह्मचर्यातून वीर्याचा लाभ होतो, वीर्यातून ओजाचा लाभ होतो आणि ओज प्राप्तीमधून त्यांना तेजाची प्राप्ती होते. म्हणूनच ओज आणि वीर्य याचाही कारकग्रह शुक्र आहे. कारण सर्वसामान्य लोकांच्या कुंडलीमध्ये देखील संतती प्राप्तीसाठी ओज आणि वीर्य याचा कारकग्रह शुक्र याचा आपण अभ्यास करतो. कारण तो आपल्याला जीवन देणारा, नवीन जीवन उत्पत्ती करणारा, आपल्या शरीरामध्ये DNA उत्पन्न करणारा ग्रह आहे. शुक्र हा ग्रह शुक्राचार्य, दैत्यगुरु शुक्राचार्यांचंही रिप्रेझेंट आपल्या कुंडलीमध्ये करतो. पण त्याचबरोबर तो आपल्या कुंडलीमध्ये सगळ्यात मुख्य दाखवतो तो परांबिकेची शक्ती. ती जगज्जननीची शक्ती आपल्या पाठीमागे आहे का हे शुक्र आपल्या कुंडलीमध्ये दर्शवित असतो. मी अनेक कुंडल्यांमध्ये असं बघितलेलं आहे की मीन राशीमध्ये उच्चेचा शुक्र, मीन राशीमध्ये शुक्र हा रेवती नक्षत्रामध्ये सर्वात उच्च फळं देतो, आध्यात्मिक फळं देतो. तर वृषभ राशीमध्ये चंद्र उच्चेचा होतो,
पण या दोन्हीही योगामध्ये अशा व्यक्तींच्या पाठीमागे ह्या परांबिकेची, ह्या जगज्जननीचा आशीर्वाद असतो. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये व्ययस्थानामध्ये येते ती मीनरास. आपण कालपुरुषाची कुंडली ही विष्णूची कुंडलीही आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे विष्णूंची पावलं तिथं येतात आणि पावलांपाशी असते ती म्हणजे महालक्ष्मी. आणि म्हणूनच इथं शुक्र हा उच्चचा होतो, तर कन्या राशीमध्ये शुक्र हा नीचेचा होतो. कन्या राशीतला शुक्र हा तुम्हाला धनयोग देईल किंवा कसा पैसा मिळवायचा, कसा पैसा खर्च करायचा हे सांगेल. पण मीन राशीतला शुक्र ही तुम्हाला उपासनेकडे नेणारा मार्ग दाखवेल. मीन राशीचा शुक्र कदाचित तुम्हाला वैवाहिक सुखामध्ये न्यूनता देईल. कारण अशा ज्या व्यक्ती असतात त्यांच्या डोक्यामध्ये संसार सुख आणि अध्यात्माकडे जाणारी ओढ या दोन्हीही गोष्टी सायमल्टेनियसली चालत असतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होण्याची शक्यता असते. किंवा त्यांच्या ज्या भावना असतात, किंवा कारण जलतत्वाच्या राशीमध्ये जलतत्वाचा ग्रह आहे, त्यामुळं त्यांच्या भावना ह्या त्यांचा जोडीदार समजून घेऊ शकत नाही किंवा त्या व्यक्त होऊ शकत नाहीत. आणि म्हणून मीन राशीतला शुक्र न्यूनता देतो असं वैवाहिक सौख्यामध्ये असं सांगितलेलं आहे. परंतु हा आपल्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह आपल्यावरती कोणत्या देवीची कृपा आहे, मग ती श्री महालक्ष्मीची आहे का तुमच्या कुलदेवीची आहे का तुमच्या घराण्यामध्ये कोणी त्या देवीची उपासना करत आलेलं आहे हे दाखवतो. ही जगज्जननी जी आहे ती आपल्या स्त्री यंत्रामधली संचारिणी आहे, स्त्री यंत्रातील संचारिणी आहे असं म्हटलेलं आहे. स्त्री यंत्रामध्ये सर्वात शेवटी जो त्रिकोण येतो त्याच्यामध्ये एक बिंदू येतो, त्याला आपण चिंतामणी गृह असं वर्णन केलेलं आहे. आणि त्या चिंतामणी गृहामध्ये या श्री महालक्ष्मीचं स्थान आहे. मी पहिल्यांदा आज असं म्हटलं की टेंबेस्वामी महाराजांच्या आज्ञेनं मी या ग्रहांचा अभ्यास करतीये म्हणून. नेहमी मी प्रेरणेनं म्हणते, आज आज्ञेनं असं म्हटलं कारण ज्या वेळेला मला स्वामीजींनी सांगितलं की ग्रहांचा अभ्यास कर, त्यावेळेला माझ्या मनामध्ये असा विचार आला की अरे माझा तर ग्रहांचा अभ्यास झालेला आहे, मग का बरं मला स्वामीजींनी ग्रहांचा अभ्यास करायला सांगितला. पण ज्या वेळेला मी शुक्र ग्रहाचा अभ्यास करायला नव्यानं सुरुवात केली त्यावेळेला मला जगदंबिकेचं नवीन रूप पाहायला मिळालं. तिची नवीन वैशिष्ट्य आपल्याला कुंडलीतून कशी दिसतात आणि त्याचा संबंध आपल्या कुंडलीत कसा लागतो हे मला समजलं. ती परांबिका म्हणा, ती जगज्जननी म्हणा, महालक्ष्मी म्हणा, ती सर्व कलांची अधिष्ठात्री आहे आणि म्हणूनच शुक्र हा कलेचाही कारक ग्रह आहे. एखाद्याच्या पत्रिकेमध्ये ज्या वेळेला शुक्र हा प्रथम स्थानामध्ये असतो, पंचम स्थानामध्ये असतो किंवा नवम स्थानामध्ये असतो, अशा वेळेला त्या जातकाकडं, त्या व्यक्तीकडं खूप छान सौंदर्य सृष्टी असते, त्याच्याकडे एखादी उत्कृष्ट कला असते. ज्या वेळेला हा ग्रह तुमच्या नवम स्थानामध्ये असतो किंवा मीन राशीमध्ये उच्चेचा असतो किंवा वृषभ राशीमध्ये चंद्र उच्चेचा असतो, त्यावेळेला तो तुमच्यावरती असलेली दैवी कृपा दाखवतो. त्याचप्रमाणे जर हा शुक्र कुयोगामध्ये असेल, त्याच्यावर शनी मंगळाची दृष्टीयोग असेल किंवा शनी मंगळाच्या दृष्टीयोगात असेल किंवा त्याच्याशी त्याचा कुठल्याही नक्षत्रांनी योग येत असेल किंवा राहूशी योग येत असेल, म्हणजे शनी मंगळ राहू असा योग येतोय किंवा शनी मंगळाची दृष्टी शुक्रावर येते किंवा शुक्र मंगळावरती शनी राहूची दृष्टी येते, तर अशा वेळेला तुमच्या घराण्यामध्ये एखादी स्त्री चा दोष आलेला आहे किंवा असमाधानी स्त्री पितर आहे असंही दर्शवतं. म्हणजे पितरांचा दोष आलेला आहे हेही या ग्रहावरनं कळतं. म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये दैवी साधना आहे, त्या अंबिकेची आराधना आहे, उपासना आहे हेही समजतं. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचा दोष आलेला आहे का तेही कळतं. जसं बुध ग्रहावरून आपण बघतो की तुमच्या घरामध्ये विष्णूची उपासना आहे का,
का मुंजाचा दोष आलेला आहे, का तुमच्या घराण्यामध्ये बटू घालण्याची प्रथा आहे, हे बुध ग्रहावरनं आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे शुक्र या ग्रहावरनं तुमच्या पत्रिकेमध्ये तुमच्या घराण्यामध्ये त्या देवीची, त्या कुलदेवतेची उपासना चालत आलेली आहे का, त्याचा कृपाशीर्वाद तुमच्यावर आहे का, की कुठल्या स्त्री पितराचा दोष तुमच्या पत्रिकेमध्ये आलेला आहे, तेही समजतं. ही जी जगदंबिका आहे त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक सर्व या जगामध्ये ज्या 3 गोष्टी भरलेल्या आहेत त्या सर्व या जगदंबिकेच्या खालती येतात. ती त्याची अधिष्ठात्री आहे. मग ते सत्व, रज, तम हे 3 गुण असू देत किंवा 3 काळ असू देत, म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य, किंवा आपले 3 ताप असू देत, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक, हे जे 3 ताप आहेत. त्याच्यानंतर इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, किंवा ऋण आहे, देवऋण, पितृऋण, ऋषी ऋण, किंवा जर धन म्हटलं तर दान, भोग आणि नाश, या अशा अनेक गोष्टी ह्यांची अधिष्ठात्री जी आहे ती त्रिगुणात्मिका ही अंबिका आहे. याचा अधिक अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर त्रिकुटा रहस्य नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्टरित्या या सर्व गोष्टींचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. बघा, जर आपण लक्ष्मी योग्य रीतीनं खर्च केली नाही तर ती अलक्ष्मी होते. जशी जर योग्य रीतीनं तिची आराधना केली, साधना केली तर ती लक्ष्मी रूपामध्ये राहते. तसंच जर ती अयोग्य रीतीनं खर्च केली तर ती अलक्ष्मी होते. आणि म्हणूनच धनामध्ये जे 3 अवस्था असतात, दान, भोग आणि नाश, ह्या देखील या अंबिकेच्या म्हणजे आपण ही अंबिकेच्याच शक्तीखाली येतात, किंवा ती त्याचीही स्वामिनी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि शुक्र हा धनाचा कारग्रह आहे. तुमच्या आयुष्यामध्ये धन किती मिळेल, तुमची सांपत्तिक स्थिती कशी असेल, ते चिरकाळ टिकेल का, त्या लक्ष्मी चंचलत्व आहे, हे देखील तुमचा शुक्र दाखवतो. एखाद्या देवीला तुम्ही केलेला नवस तुम्ही पूर्ण केलाय का नाही, हे देखील या शुक्राच्या योगावरून समजतं. माझ्याकडं एक स्त्री आलेली होती आणि मी तिला विचारलं की तुम्ही कोणता नवस केलाय का देवीला. तिनं सांगितलं नाही. ॲक्च्युली तिच्या आयुष्यामध्ये खूप फायनान्शियली इश्यू येत होते आणि त्याच्यासाठी ती माझ्याकडे मार्गदर्शनाला आलेली होती. आणि तेव्हा मला असं दिसलं की तिनं नवस केलेला आहे आणि तो फेडलेला नाही आहे. ज्या वेळेला तिला मी विचारलं तेव्हा तो तिच्या विस्मरणात गेलेला. म्हटलं काही हरकत नाही, तू ही देवीची उपासना कर. आणि 4-5 दिवस जेव्हा तिची ही उपासना सुरू झाली तेव्हा तिचा 4-5 दिवसांनी मला फोन आला की हो, मला आता आठवलं की मी देवीला माझं हे काम झाल्यावरती येऊन तुझी ओटी भरीन असा नवस केलेला होता, आणि तुम्ही सांगितलेली उपासना सुरू केल्यानंतर तो नवस माझ्या स्मरणामध्ये आला. माझ्याकडे अजून एक पत्रिका आलेली. त्या पत्रिकेमध्ये शुक्र, केतू आणि मंगळ होते आणि त्याच्यावर शनी आणि राहूची दृष्टी होती. मी त्यांना असं विचारलं की तुमच्या घरामधून कोणती स्त्री निघून गेलेली आहे का, किंवा अकस्मात मृत्यू झालाय का, किंवा ती त्रासातून गेलेली आहे का. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हो, त्यांच्या आजोबांची जी बायको होती ती त्रासानं घर सोडून निघून गेली. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्या आपल्या पत्रिकेमध्ये शुक्र दाखवत असतो आणि त्या सहजरित्या आपल्याला आपल्या कुंडलीमध्ये पाहायला मिळतात. ह्या जगदंबिकेची जेव्हा उपासना आपण आपल्या कुंडलीमध्ये बघतो त्यावेळेला जर तुम्ही वृषभ राशीचा असाल किंवा तूळ राशीचा असाल, तुमचा शुक्र जर चांगल्या योगामध्ये असेल, चांगल्या नक्षत्रामध्ये असेल, तुमचा मीन राशीचा शुक्र असेल, तर तुम्ही समजून जावा की तुमच्यावर दैवी कृपा निश्चित आहे, किंवा तुमच्या घराण्यामध्ये, तुमच्या पूर्वजांमध्ये, तुमच्या आईने, आजीने, वडिलांनी देवीची आराधना केलेली आहे की ती आशीर्वाद रूपानं तुमच्या पत्रिकेमध्ये दिसतीये. एका जातकाची माझ्याकडे व्यक्तीची कुंडली आलेली होती. तिच्या सप्तमामध्ये मीनेचा शुक्र उच्चेचा होता आणि सूर्य बुधादित्य योग होता. काय सुंदर पत्रिका होती. मी त्यांना सांगितलं की तुमचं म्हणजे त्याची बायको ही पत्रिका मला दाखवायला आलेली होती. मी त्यांना सांगितलं तुमचा नवरा अत्यंत बुद्धिमान आहे,
त्याच्या ऑफिसमध्ये त्याला जो त्रास होतोय ती त्याच्या बुद्धीची कदर न झाल्यामुळं होत आहे. त्यांनी सांगितलं, अगदी बरोबर आहे, माझा नवरा CS आणि अजूनही काही त्यांनी डिग्रीज घेतलेल्या होत्या आणि अत्यंत बुद्धिमान अशी ती व्यक्ती होती. मी त्यांना विचारलं की तुमच्या घराण्यामध्ये किंवा तुमचा नवरा देवीची आराधना करतो का? तर त्यांनी सांगितलं नाही, पण त्यांची जी आजी होती ती मात्र अत्यंत देवीची उपासना करायची. त्यांची जी आई होती त्यांच्या पाठीमागं तुळजाभवानीचा आशीर्वाद होता, त्या अत्यंत तुळजाभवानीची उपासना करायच्या. तर अशा प्रकारे आपण केलेली उपासना ही आशीर्वादाच्या रूपानं आपल्या मुलांच्या पत्रिकेमध्ये येते. मीन राशीचा शुक्र असलेल्या लोकांना हिरा हा अतिशय प्रिय असतो असं मला पाहण्यात आलेलं आहे. किंवा ज्यांचा वृषभ रास असते किंवा ज्यांचा शुक्र चांगला असतो अशा लोकांना छान राहिलेलं, सौंदर्य दृष्टीनं आपलं घर छान सजवलेलं असं आवडतं. पण मात्र जर ते कुयोगामध्ये असेल तो ग्रह किंवा शनीच्या दृष्टीमध्ये असेल किंवा पापयोगामध्ये असेल तर मात्र अशी लोक थोडीशी आळशी, स्वतःकडे लक्ष न देणारी अशी असतात. पण जर तुम्हाला हा ग्रह चांगला करायचा असेल, त्याचं कारकत्व चांगलं करायचं असेल तर मात्र तुम्हाला छान राहणं, चांगलं राहणं, दैवी उपासना करणं हे मात्र महत्त्वाचं आहे. शुक्र हा ग्रह वाईट नाही आहे. तो केतूच्या बरोबर असेल तर उत्तम हठयोगाचा योग देतो. अशी लोक स्वतःच्या शरीराला त्रास देऊन, बघा बरेच लोक उपास करताना दिसतात, स्वतःच्या शरीराला त्रास देऊन भगवंताकडे जाण्याची धडपड करतात. अशा लोकांच्या पत्रिकेमध्ये शुक्र केतूची युती आपल्याला सहज पाहायला मिळते. शुक्र मंगळाची जर युती असेल आणि त्याच्यावर केतूची दृष्टी असेल, गुरुच्या शुभयोगात असेल तर अशी ही लोक कितीही अडथळे आले तरी सुद्धा दैवी उपासना सातत्यानं आणि नित्यानं करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जर शुक्र शनी एकत्र असतील तरी सुद्धा अशी लोक विरक्तीकडे झुकणारी असतात की ह्या संसारामध्ये काही नाही आहे, म्हणजे ते फार रोमॅन्टिक असतील किंवा ते फार जीवनाचा उपभोग घेतील असं नाही. थोड्या वेळापर्यंत ते आनंदी राहतात आणि पटकन डिटॅच होऊन जातात. कारण हे विरक्तीचं बीज ते घेऊनच जन्माला आलेले असतात, ते आध्यात्मिक मार्गाकडे जाण्यासाठीच जन्माला आलेले असतात. बघा बऱ्याच संतांच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की वैवाहिक सौख्य खूप त्यांच्या पत्रिकेत चांगलं आहे असं नाही आहे, पण मात्र त्यांच्यामध्ये अध्यात्माचे योग मात्र उत्कृष्ट आपल्याला बघायला मिळतात. मी ज्या वेळेला या शुक्राचा ग्रहाचा अभ्यास करायला लागले त्यावेळेला मला अनेक उपासनांचा उलगडा होत गेला की कोणत्या योगामध्ये ही उपासना का सांगितली जाते. जसं न्यास आहे हे आपल्या स्त्री वर्गाला वर्ज्य केलेलं आहे. मग आपण लगेच असं आजकाल असं का स्त्री वर्गाला का नाही? अरे नाही, ती जी स्त्री शक्तीची आवरण आहे ती आपल्यामध्ये स्त्रीमध्ये ऑलरेडी आहे. त्याच्यासाठी ती आपल्याला परत धारण करण्याची, ती आवरण शक्ती परत धारण करण्याची गरज नसते. आणि म्हणून न्यास हा जो विधी आहे तो आपल्याला वर्ज्य सांगितलेला आहे. पण तेच पुरुषाला मात्र ते जेव्हा गायत्री संध्या करतात किंवा कोणतीही बघा तुम्ही गणपतीची आपण जेव्हा प्रतिष्ठापना करतो किंवा कोणत्याही सत्यनारायण करतो त्यावेळेला गुरुजी त्यांच्या शिखाला हात लावतात, वेगवेगळे विधी करतात. का तर ही जी शक्तीची आवरणं आहेत ती ते धारण करतात. आपण ऐकतो आपल्याला ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे की ही गोष्ट स्त्रियांनी करू नये किंवा ही गोष्ट पुरुषांनी करावी, कारण त्याच्या पाठीमागं कारण असतं, त्या शक्तीच्या पाठीमागं गूढ रहस्य त्या मंत्रांचं दडलेलं असतं आणि म्हणून आपल्याला तसं मार्गदर्शन केलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर गायत्री मंत्राची जर स्त्रियांनी उपासना केली तर त्यांच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते, हार्मोन्सवर परिणाम होण्याची शक्यता असते किंवा मासिक धर्मावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्याला सांगितलेलं आहे की गायत्री मंत्राची उपासना दीर्घकालीन स्वरूपात स्त्रियांनी करू नये. आता माझंच उदाहरण सांगायचं झालं तर मी काही दिवसांपासून देवी भगवतीची
आराधना करत होते आणि त्यामध्ये माझ्या शरीरामध्ये एवढी उष्णता निर्माण झाली की माझ्या या डोळ्यामधली नस बस्ट झाली, खूप डोळा सगळा लाल भडक झाला. मग मी ज्यांच्याकडून संथा घेत होते त्या गुरूंना मी विचारलं की मी आता काय करू. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सात्विक भोजन ठेवा, जास्तीत जास्त तुमच्या भोजनामध्ये दही, ताक याचा वापर करा आणि हलका आहार घ्या, त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आणि खरोखरच त्याचा मला खूप चांगला फायदा झाला. आता तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या संतांचं, आपल्या सत्पुरुषांचा आहार देखील बघा किती अतिशय सात्विक आणि हलका होता. इथं पुन्हा दही हे देखील शुक्र रिप्रेझेंट करतो. खाण्यापिण्याच्या सवयी हे देखील द्वितीय भाव रिप्रेझेंट करतो. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या कुंडलीमध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी ही शक्ती काम करती आहे. या शक्तीची पूजा आपण सर्वसामान्य माणसं शांत स्वरूपात करतो, काही लोक तांत्रिक स्वरूपात करतात. पण तांत्रिक स्वरूपातील जी उपासना आहे ती प्रत्येक माणसासाठी नसते, ती ठराविकच लोक करू शकतात. मग आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी कोणती उपासना करावी, कोणते उपाय करावेत की जेणेकरून त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये धनप्राप्ती होईल, चांगली उच्चकुलीन पत्नी किंवा उच्चकुलीन पती प्राप्त होईल, सुयोग्य संतती प्राप्त होईल किंवा आध्यात्मिक उन्नती प्राप्त होईल. मग तो त्यांचा मार्ग आहे तो ज्ञानाचा आहे, ध्यानाचा आहे का भक्ती मार्ग आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला कुंडलीमधून पाहता येतात. आणि या सर्व गोष्टींच्यासाठी आपण देवीची कोणत्या स्वरूपातली कोणती उपासना किंवा कोणते उपाय करावेत हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. शुभम भवतु. धन्यवाद.